हॅलो फ्रेंड्स, मी अमित गडे, माय युट्यूब चॅनल आर्टिस्ट अमित गडे. आज आपण इजल कसे फिट करायचे, इजल कसे लावायचे याचं आपण डेमॉन्स्ट्रेशन पाहणार आहोत. तर हे पहा, हे आपल्यासाठी एक मिनीचर इजल आहे. 1 फुटाचा आहे, 4 फुटाचा आहे, 5 फुटाचा आहे, 5.5 फुटाचा, 6 फुटाचा आहे. तर आपल्याकडे एक सॅम्पल आहे. हे इजल आहे. हे इजल कसं फिट करायचं याचं आपण डेमॉन्स्ट्रेशन पाहणार आहोत. तर लेट्स गो. चला आपण हे पाहूया कसं तयार करायचं. हॅलो फ्रेंड्स, हे इजल आहे. पॅकिंग अशी आहे. आता आपल्याला पॅकिंग काढायची आहे. तर त्यासाठी आपण कटरच्या साहाय्याने आपण काय करूया, आपण इजलला कट करून घ्या. तर कट करताना सावकाश कट करायचं आपल्याला. तर त्याच्यामध्ये आतमध्ये हे पूर्ण प्लास्टिकचं कोटेड केलेलं आहे. त्यानुसार आपल्याला पूर्ण पॅकिंग काढायची आहे. त्याच्यामध्ये बरेच वस्तू दिलेले आहेत. यानुसार पॅकिंग आहे ती पूर्ण काढायची आहे. यानंतर आपल्याला पाळणी केली ती कट करून घ्यायची. त्यामध्ये एक आपल्याला इजरची साईड बांधलेली आहे. त्याच्यामध्ये इजर असा फ्री करून घ्यायचा. त्याच्यामध्ये डेमॉन्स्ट्रेशन साठी एक दिलेला आहे. इजर कसे फिट करावे ते पण दिलेलं आहे. पण आपण आपल्या व्हिडिओ मध्ये दाखवत आहे. ओके, अशा पद्धतीने आपण आपले इजल पुढे केलेले आहे. त्याच्यामध्ये साईज दिलेली आहे. ही साईज आहे M1, M2, M3, M4, M5, M6, M7, M8, M9. त्यानंतर L3 ही क्लिप मिळालेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये नट्स दिले आहेत. L1, L2, L4, L5. आता आपण काय करूया, हे नट्स बोर्ड आपण ओपन करून घेऊया. पॅकिंग मध्ये दिलेले आहे. हे नट बोर्ड पूर्ण असे काढून घेऊया. या पद्धतीने आहे हे नट बोर्ड. नट्स बोर्ड आपण इथे टाकून, ओके. त्यानंतर आपण पुढचं स्टेप पाहूया. पहिलं M1 घ्यायचं आहे आपल्याला. हे सगळ्यात मोठी स्टिक आहे. ह्याच्यामध्ये एक गॅप ठेवलेला आहे. तो गॅप आपण स्ट्रेट ठेवायचा असं, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचंय, आपल्याला M2 घ्यायचं नाहीये, M3 घ्यायचं आहे. M3 घेतलेला आहे. M3 सेकंड पार्ट मला आवाज येते. तर आपण M3 असे दोन घेतलेले आहेत. M3 चे असे दोन पार्ट्स घेतलेले आहेत. त्यानंतर M1 आहे, तो वरच्या साईडला घेतलेला आहे. इथे ह्या साईडला होल आहे बघा, हे होल. ते होल नाही का ऍक्युरेट आपल्याला या मधल्या खांची पुढची ठेवायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचंय M4 यानी छोटी साईज. तर ती साईज आपल्याला इथे लावून टाकायची. स्टार्ट. हा, आता ह्या पद्धतीने आपण M4 लावलेला आहे आणि तो असा बसलेला असेल. त्यानंतर आपले M3 चे दोन पार्ट्स आणि M1. तर यानंतर आपल्याला M5 तर घ्यायचं आहे. M4 असं लावून टाकायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला त्यात टाकायचं आहे. स्टॉप. हा, हे L3 आहे आणि आपल्याला फिट करायचं आहे. जसं की आपण काय करूया, त्या सेंटरचे इथे आपण पिनच्या साईड मार्क करायचं आपल्याला. त्यानंतर आपल्याला L2 चे स्क्रू घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये 3 स्क्रू दिलेले आहेत. त्यातल्या 3 स्क्रू घेऊया. स्क्रू घेतलेला आहे. स्क्रू ड्रायव्हरच्या साह्याने आपल्याला तिथे स्क्रू फिट करायचा आहे. अशा पद्धतीने स्क्रू आपल्याला फिट करायचा. यानंतर दुसरा स्क्रू घ्यायचा. याचा फिट करायचं आपल्याला.
लाईट फिट करायचं आहे. त्यानंतर लाईट केल्यानंतर या पद्धतीने आपण डिझेलचं वरचं आपलं मेन तयार होऊन जाईल. यानंतर स्टॉप. आता इयरवरची नट्स आहेत आपल्याला साईडला लावायचे आहे. इथे लावलेलं आहे पद्धतीने. त्यामुळे काय होईल, त्या इझलसाठी ग्रिप तयार होईल आणि ते टाईट असेल त्या पद्धतीने आपण फिट करायचे आहे. एक साईड झालेली आहे. आता सेकंड साईड या साईडने टाकायचं आहे. नट टाकलेला आहे. हे नट्स सगळे स्क्रू टाईप मध्ये आहेत त्याच्यामुळे इझिली नट्स यानंतर हे नट्स खालच्या साईडने लावायचे आपल्याला. यानंतर आपल्याला M2 घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला L4 ला कनेक्ट करायचं आहे. इथे काय करायचं आहे, त्याच्यानंतर हे नट बोल्ट आहे इथे लावायचं आहे. आपल्याला फिरून घ्यायचं आहे, फिट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण फिट झालेला आहे आणि इझर त्या अनलाईन बोर्डवर स्थिर करणार आहे. हा त्याच्यानंतर हे आपलं इझर असं स्टेटला उभं आहे. आता आपल्याला मुवमेंट करण्यासाठी आपण पुढची प्रोसेस पाहूया. हे आपल्याला स्टिक आहे L6च्या, हे आपल्याला लावायचे आहे. त्यासाठी आपल्याला नट घ्यायचे, ते पण L5चे टाकायचे आपल्याला. त्याच्यानंतर हे टाकायचं, हे दोन नट्स टाकायचे आणि ही स्टिक आपल्याला अशी त्यानंतर आपल्याला नट घ्यायचा आहे, टाईट फिट करायचा आहे. त्यानंतर आपलं इथं मुवमेंट प्रमाणे आपल्याला या पद्धतीने आपल्याला स्टँड करता येईल. M9 चा आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला M7 एक घ्यायचं आहे. तर आपल्याला पेंटिंग जमते आपल्याला ते त्या पद्धतीने आपल्याला ते ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला L4 साठी नट्स टाकायचे. नट्स एक टाकलेले नट्स त्यानंतर इथे स्क्रू टाकायचे. आपल्याला सेकंड घ्यायचा आहे. सेकंड L4 ला आपल्याला तो अटॅच करायचा आहे आणि या पद्धतीने आपला पेंटिंग स्टँडचं खालची बाजू तयार M7 आणि M8 हे आपल्याला आता फिट करायचं आहे. आणि M7 असं लावून घ्यायचं आहे, त्याच्यावर M8 असं लावून टाकायचं. नंतर आपल्याला L4 लावून द्यायचं. दोन्ही नट्स एकमेकांना त्या साईडने त्या साईडने त्या पद्धतीने. बऱ्याच वेळेस आर्टिस्ट जे आहे ते पेंटिंग वगैरे बनवतात, त्यांच्यासाठी इजर खूप त्यांना हार्ड जातं. तर या पद्धतीने आपण पूर्ण फिट करूया. नट या मेथड प्रमाणे
इजल आपण पूर्ण झालेला आहे. टॉप आणि डाऊन कलरचं झालेलं आहे. त्याच्यावर आपली पेंटिंग राहणार आहे. तर आपण इजल पाहू शकता प्रत्येक बाजूने बॅक साईडने असं दिसणार आहे. इथं जर अटॅचमेंट पॅकेज समजा असं हे नट आहे तिकडे आणि इथं स्टँड दिलेला आहे या पद्धतीने. तर आपला उद्देश असा आहे की आर्टिस्ट लोकांसाठी इजल फिट करणं फार हार्ड जातं. त्यासाठी इजल कसं तयार करावं, कसं फिट करावं हाच उद्देश आहे हा व्हिडिओ बनवण्याचा. तर आपल्याला आता पेंटिंग ह्याच्यातून पाहूया आपण. तर आपण पेंटिंग ह्याच्यावर ठेवून पाहूया. आर्टिस्ट आणि काही विद्यार्थ्यांसाठी होत करून